बघ, आज आपल्याला टॅली प्राइम मध्ये कॉस्ट सेंटर्स काय आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यात बघायची. ठीक, काय काय शिकणार आज? कॉस्ट कॅटेगरी, कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरीचे रिपोर्ट्स कसे बघायचे याच्याबद्दलची माहिती आजच्या भागात आपण बघणार. काय असते हे कॉस्ट सेंटर? तर उदाहरणार्थ बघा, डिपार्टमेंट वाईज तुम्हाला एक्सपेन्सेस कसे झाले हे बघायचे, तुम्हाला खर्च कसे झाले हे जर तुम्हाला त्याचं मॅनेजमेंट ठेवायचं असेल, आणि मॅनेजमेंटला हे रिपोर्ट तुम्हाला द्यावे लागतात, कोणत्या डिपार्टमेंटवर किती खर्च झाला, बरोबर आहे का नाही? तर त्या केसमध्ये तुम्ही हे मार्केटिंग, अकाउंट, HR, प्रोडक्शन ह्या डिपार्टमेंटच्या नावाने तुम्ही कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट कॅटेगरी काय करू शकतात, तयार करू शकतात. आणि मग ज्यावेळेस तुम्ही ते पेमेंट कराल किंवा पेमेंट मिळेल, तुम्हाला रिसिप्ट होईल, त्यावेळेस तो कॉस्ट सेंटर विचारेल हे कोणी किती इन्कम केला आणि कोणी किती एक्सपेन्सेस केला, ते आपल्याला त्याच्यावरून रिपोर्ट्स आपल्याला मॅनेजमेंटला काढून इझिली काढून देता येईल. आता याचं एक उदाहरण बघायचं जर झालं, आणखी एक दुसरं उदाहरण म्हणजे असं की आपल्याला जो प्रॉब्लेम बघायचा, आपण मागच्या वेळेस इन्व्हेंटरी शिकताना जो काही प्रॉब्लेम कंपनी घेतली होती श्रीराम इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यामधल्या काही पुढच्या एंट्रीज मी तिथं घेतोय. आपण एप्रिल महिन्याच्या एंट्री केलेल्या होत्या, परचेस आणि सेलच्या 2-2 एंट्री. तर याच्यामध्ये बघा, तर सॅलरी पेड केली विनोद कुमारला आणि सॅलरी पेड केली अनिल पाटीलला. हे दोघही सेल्समन आहे. कोण आहे? सेल्समन. यांचं काम काय? माल सेल करण्याचं, बरोबर. म्हणजे गावोगावी जायचं, दुकानांमध्ये जायचं, होलसेलर म्हणा किंवा रिटेलरकडे जायचं आणि त्यांना त्या मालाची माहिती द्यायची आणि त्यांच्याकडून ऑर्डर घ्यायची आणि त्यांना माल द्यायचा. आणि त्याच्या अगेन्स्ट कंपनी त्यांना काय देते? पगार देते. मग कोणत्या सेल्समनचा परफॉर्मन्स कसा आहे हे रिपोर्ट तर मॅनेजमेंटला द्यावा लागेल का नाही, महिन्याच्या महिन्याला किंवा वर्षाच्या वर्षाला. आपण याच्यावर एवढा खर्च करतोय, तर तो खर्च प्रॉपर करतोय का खरोखर, हे बघण्यासाठी आपल्याला मग त्यासाठी आपण कॉस्ट सेंटर तयार करू शकतो. तर या ठिकाणी आपण बघा, पहिल्या 2 एंट्री सॅलरीच्या आहे, 3 एंट्री सॅलरीच्या आहे. याच्यामध्ये जो निलेश गुप्ता आहे ना, हा काही सेल्समन नाही, हा ऑफिस स्टाफ आहे, बरोबर. तो काही सेल्समन नाही, त्याच्यापासून काही आउटपुट नाही आपल्याला, म्हणजे तो ऑफिस मधला काहीतरी स्टाफ आहे. एक सेलची एंट्री आहे, हे याच्यामध्ये जो काही सेल झालेला आहे, ती हा सेल कोणी आणलेला आहे, तर इथं अनिलने आणलेला असं आपल्याला इथं दाखवलेलं आहे बघ. सेल्समन कोण याच्यामध्ये? अनिल, बरोबर. आणि पुढचा जो सेल्समन आहे, पुढचा जो सेल झालेला आहे 2/6 तो कोणी केलेला आहे, तर विनोदने केलेला आहे ना. म्हणजे प्रत्येक सेल हा त्या सेल्समनच्या नावावर काय केला जातो, टाकला जातो. आणि परत 2/6 जसं 1/6 त्यांचं पेमेंट झालं मार्च एप्रिल महिन्याचं, तसं 2/6 मेचं झालं. एकाचं 15,000 पेमेंट, एकाला आणि एकाला 17,000 पेमेंट आहे. पण ह्या एंट्रीज आपल्याला तिथं करायच्या. पण या करण्या अगोदर आता हे रिपोर्ट्स कसे करणार? इथं कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरीचा जो काही अर्थ आहे तो ह्या प्रॉब्लेम मधून तुम्हाला मिळणार, हे लक्षात घ्या, बरोबर. आता उदाहरणार्थ बघा, इथं कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी कोणत्या कोणत्या तयार करायच्या आहे तुम्हाला, तर विनोद कुमार आणि अनिल पाटील या नावाची कॉस्ट कॅटेगरी तयार करायची. आणि कॉस्ट सेंटर कोणते तयार करायचे, तर विनोद सॅलरी आणि विनोद सेल्स. एक काय असेल? विनोद सॅलरी, म्हणजे सॅलरी ज्यावेळेस त्याला सॅलरी पेड केला जाईल त्यावेळेस कॉस्ट सेंटर काय निवडणार आपण? सॅलरी, विनोद सॅलरी. आणि तो ज्यावेळेस सेल करेल मालाचा, त्याच्या नावावर सेल टाकायचा असेल त्यावेळेस आपण काय म्हणणार? विनोद सेल्स असं आपण निवडणार. तसंच अनिलच्या बाबतीत अनिल सॅलरी आणि अनिल सेल्स अशा 2 कॉस्ट सेंटर आपण कोणाच्या अंडर तयार करणार? तर ह्या कॉस्ट कॅटेगरीच्या अंडर. लक्षात घ्या, आपण विनोदचं इकडे नाही करणार, विनोदचं इथंच नेणार आपण, बरोबर आहे का नाही? हे कॉस्ट सेंटर आपल्याला इथं ह्या तयार करावे लागतील. 2 कॉस्ट कॅटेगरी तयार करायची आणि 4 कॉस्ट सेंटर, म्हणजे प्रत्येक कॉस्ट कॅटेगरीच्या अंडर 2-2 कॉस्ट सेंटर आपल्याला तयार करायचे. ठीक आहे, जाऊ मग आपण. आपली कंपनी तयारच आहे, त्या कंपनीमध्ये जाणार आणि कंपनीमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्येच पुढच्या एंट्री आपण करणार. ठीक आहे, चला बघ,
ही कंपनी मी ओपन केली, झाली ओपन, आहे का? हीच कंपनी आहे. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017, त्याची करंट डेट 1 मे आहे. आणि श्रीराम इलेक्ट्रिकल्स अँड आयडियल ह्या नावाने आपण ती कंपनी काय केली आहे, तयार केलेली. ठीक आहे. आता आपल्याला जायचंय कुठं, कॉस्ट सेंटर्स तयार करण्यासाठी. कॉस्ट सेंटर तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लक्षात घ्या. ते कॉस्ट सेंटरचं सेटिंग पहिले करून घ्यावं लागणार. काय करावं लागेल, कॉस्ट सेंटरचं सेटिंग. चला मग कॉस्ट सेंटरचं सेटिंग मला करायचंय, तर कसं करणार मी, त्याच्यासाठी आपल्याकडे कमांड आहे F12 कमांड द्यायची, किंवा कंपनी मध्ये फीचर्स ऑप्शन निवडायचं. काय निवडायचं, कंपनी मध्ये फीचर्स. कंपनी कुठं कमांड आहे, बघा इथं आहे का. ओके, चला करू आपण सुरू. मी कंपनीला गेलो, क्लिक केलं, कंपनीला क्लिक केलं, इथे बघा F11 फीचर्स हा ऑप्शन निवडल्यानंतर इथं कुठं कॉस्ट सेंटर दिसत नाही, त्याच्यामुळे मला इथं काही अजून ऑप्शन वाढवावे लागतील, म्हणून मी इथे यस निवडतो. बघा यस ला क्लिक. मग माझे अजून काही ऑप्शन्स इथं काय झाले, वाढले गेले. याच्यामध्ये इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं कॉस्ट सेंटर आहे, इनेबल कॉस्ट सेंटर. इथं सध्या काय आहे, नो आहे का नाही. इथं काय करायचंय तुम्हाला, यस करायचंय. मग करू यस. बघा जातोय मी इथं, वाय प्रेस करणार आणि एंटर देणार. वाय प्रेस केला आणि एंटर दिला. ठीक आहे. बाकी ठिकाणी कुठेही चेंजेस करायचे नाहीये, डायरेक्टली आपण ते काय करणार, सेव्ह करणार पुढे जाऊन. बघा यस म्हटलं, ऍक्सेप्ट यस झालं, सेव्ह झालं सेव्ह. सेव्ह झाल्यानंतर आता कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरी कुठे तयार करायच्या, तर ह्या क्रिएट मधून, आहे का, कुठे तयार करायच्या, त्या क्रिएट ऑप्शन मधून. चला आपण तयार करू. बघा कशा तयार करायच्या, हाऊ टू क्रिएट. मग त्याच्यासाठी आपल्याला इथं कमांड दाखवलेली आहे, क्रिएट शो मोर कॉस्ट कॅटेगरीज. आणि कॉस्ट सेंटर तयार करायला क्रिएट कॉस्ट सेंटर डायरेक्टली, म्हणजे कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे तयार करण्यासाठी, हा क्रिएट ऑप्शन. ओके, चालेल करू तयार आपण. क्रिएट वर मी क्लिक केलं. क्रिएट वर क्लिक केल्यानंतर इथं लक्षात घ्या तुम्ही, इथं कॉस्ट सेंटर आपल्याला दिसतंय, कॉस्ट कॅटेगरी दिसते का, नाही दिसत. मग इथं आपल्याला शो मोर पहिले क्लिक करावं लागेल, आणि मग आपण त्याच्यात आपल्याला ते दिसायला लागेल. बघा दिसतंय, इथं नाही दिसत आहे, फक्त कॉस्ट सेंटर आहे. मग मी आता शो मोरला क्लिक करतो. जसं क्लिक केलं मी, तसं मला इथं कॉस्ट कॅटेगरी इथं दिसायला लागली. बघा, कारण की कॉस्ट कॅटेगरीच्या अंडर कॉस्ट सेंटर तयार करतात. डायरेक्ट कॉस्ट सेंटर डायरेक्ट पण करता येतील तुम्हाला कॉस्ट सेंटर तयार, पण आता आपल्याला कॉस्ट कॅटेगरी पण सांगितलेली आहे, त्याच्या अंडर कोणते दोन घ्यायचे ते पण सांगितलेलं आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला पहिले कॉस्ट कॅटेगरी काय करावं लागेल, तयार करावं लागेल. मी क्लिक करतोय त्याच्यावर, एंटर देतोय. इथं क्रिएट ऑप्शनला मी सिलेक्ट करतो. काय नाही, छोटस एंट्री तिथं. आता तुम्हाला मी कॉस्ट कॅटेगरीचं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलंय, त्या ते जे सेल्समॅन आहे त्यांचं नाव आपल्याला कॉस्ट कॅटेगरी म्हणून टाकायचंय. बघ चल टाकू. इथं पहिलं नाव विनोद कुमार पहिला. इथं बाकी काही नाही द्यायचं, जे आहे ते डिफॉल्ट सेटिंग ठेवायचं. ऍक्सेप्ट यस म्हटलं, बघा ऍक्सेप्ट करा, यस करा आणि सेव्ह करा. दुसरा कोण आहे, अनिल पाटील. एकदम सोपं, फक्त नाव टाकायचं आणि सेव्ह करायचं. अनिल पाटील, एंटर एंटर दिला. इथे एंटर दिल्यावर तो काय करतो, ऍक्सेप्ट यस नो विचारतो आपल्याला. येस म्हणा. झाले माझे, तयार झाले. तयार झाल्यानंतर मला काय करायचं, आता याच्यातून बाहेर पडायचं, कॉस्ट सेंटर तयार करायचे. मग याच्यातून मला बाहेर पडावं, मी एस्केप देतो, बाहेर आलो. पुन्हा गेटवे ऑफ टॅली मध्ये, गेटवे ऑफ टॅली मध्ये आल्यानंतर पुन्हा मला क्रिएट करायचे कॉस्ट सेंटर. इथं क्रिएटला क्लिक केलं, इथं कॉस्ट सेंटर आपल्याला दिसतंय, याच्यावर मी क्लिक करतोय. आता इथं जसं इथं येऊ आपण, इथं बघा वरती कॅटेगरी म्हणून ऑप्शन आहे, तिथं झोन वाईज म्हणून ऑप्शन दिसतोय आपल्याला. तिथं कधी कधी तुम्हाला जे दिसेल तो प्रायमरी कॅटेगरी असा दिसेल बाय डिफॉल्ट. जसं आपण टॅलीमध्ये नवीन कंपनी तयार करतो, बाय डिफॉल्ट एक अकाउंट तयार असतं, कॅश अकाउंट असतं का नाही, तसं प्रायमरी कॅटेगरी एक बाय डिफॉल्ट इथं तयार असते.
पण आता आपण 2 तयार केल्या का नाही, बरोबर आहे ना. मग मी इथं मला बदलायचं, मला बॅक स्पेस देऊन मागे जावं लागेल इथं. बघ आता बॅक स्पेस देतो मी आणि मागे जातो कॅटेगरीवर. तिथं ऑटोमॅटिक पहिलं अनिल पाटील आलं. आलं का अनिल पाटील? मग इथं मला काय टाईप करायचं, पहिले विनोद कुमार घ्यायचं. मग मी व्ही टाईप केला आणि मग विनोद कुमार सिलेक्ट केला. आणि मग इथं मी कॉस्ट कॅटेगरीचं नाव देणार आहे, काय कॉस्ट सेंटरचं, विनोद डॅश सॅलरी, सेल्स घेतलं मी. चला सेल्स अंडर, इथं प्रायमरी ठेवायचं. ऍक्सेप्ट येस म्हटलं, झाली ती सेव्ह झाली. आता वरती तर कॅटेगरी आहेच इथं ऑलरेडी, आहे का नाही. मग मला परत बॅक स्पेस देऊन मागे बदलायची गरज आहे का? ज्यावेळेस अनिलचं घेईल त्यावेळेस मला बदलायला लागेल. मग विनोद सॅलरी हे या नावाचं कॉस्ट सेंटर मी टाईप करतो, विनोद सॅलरी, विनोद सॅलरी. ओके, ऍक्सेप्ट येस म्हटलं, झालं. आता मला अनिलचं घ्यायचं, मग मला इथं कॅटेगरी बदलण्यासाठी बॅक स्पेस देऊन मागे जावं लागेल. आणि मागे जाऊन अनिल पाटील मी कॅटेगरी निवडली. आणि कॅटेगरी अनिल पाटील निवडून आता अनिल सेल्स पहिले निवडतो आणि नंतर अनिल सॅलरी निवडतो. अनिल सेल्स आणि अनिल सॅलरी, असे 2 कॉस्ट सेंटर मी काय केले, तयार केले. एंटर, ऍक्सेप्ट यस म्हटलं, झालं. माझं हे पण तयार झालं. बाहेर पडतो मी आता, एस्केप की प्रेस केली, क्विट विचारतो, यस म्हटलं, इथं आलो. पुन्हा एकदा एस्केप की प्रेस केली, झालं. समजलं मग कसे तयार करायचे कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर. बरं, तयार झाले का नाही ते बघू ना मग आता. हाऊ टू डिस्प्ले क्रिएटेड कॉस्ट सेंटर. मग त्याच्यासाठी काय कमांड द्यायची, अल्टर कॉस्ट सेंटर. मग इथं अल्टर ऑप्शन आहे का, अल्टर मध्ये कॉस्ट सेंटर निवडायचं आपण. चला बघू, जातो मी इथं अल्टर मध्ये. आणि इथं बघा कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर असे दोन्ही ऑप्शन आपल्याला दिसतात. जो पाहिजे तो तुम्ही निवडून बघू शकता तयार झालेले का नाही. बघा मी कॉस्ट कॅटेगरीवर क्लिक करतो. बघा कॉस्ट कॅटेगरी मध्ये मला इथं 3 कॉस्ट कॅटेगरी दिसतात, अनिल पाटील, विनोद कुमार आणि ही प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी. ही बाय डिफॉल्ट असते ती, लक्षात घ्या. जर तुम्ही कॉस्ट कॅटेगरी तयार केली नाही तर सगळे कॉस्ट सेंटर हिच्या अंडर ओपन होतील. कोणाच्या? प्रायमरी कॉस्ट कॅटेगरीच्या. येते लक्षात? ठीक आहे, तयार झाले. बाहेर पडतो, पुन्हा कॉस्ट सेंटर तयार झाले का नाही ते बघू आपण. एस्केप की प्रेस करतो, बघा एस्केप करतो. आता कॉस्ट सेंटर बघू आपण. कॉस्ट सेंटरला मी एंटर देतो. बघा इथं इथं दिसतंय आपल्याला 4 तयार आहे. इकडे ही कॉस्ट कॅटेगरी अनिल पाटील याच्या अंडर किती आहे, हे 2 सॅलरी आणि सेल्स. तसंच विनोद कुमारच्या अंडर 2 सॅलरी आणि सेल्स. बरोबर आहे का नाही? झाले तयार मग आपले. ठीक, बाहेर पडतो, एस्केप देतो आणि बाहेर जाऊ आपण. हॅलो, आता काय करायचं, आपल्याला ज्या एंट्री दिलेल्या आहे तिथं एंट्री करायच्या. सुरुवातीला 3 कसल्या एंट्री आहे, सॅलरीच्या एंट्री आहे ना, पगाराच्या एंट्री. त्याच्यानंतर माल विकलेला आहे, परत दुसऱ्या महिन्यात सॅलरीची आणि सेलची, अशा 4-5 एंट्री आपल्याला करायच्या आहे. मग त्या करताना कुठं तो आपल्याला कॉस्ट सेंटर विचारतो ते आपल्याला बघायचं. जाऊ आपण तिकडे व्हाउचर एंट्रीकडे. बघा इथं व्हाउचरला मी क्लिक करतो. इथं व्हाउचरला क्लिक केलं, पेमेंट व्हाउचर मी निवडलं. पेमेंट व्हाउचर इथं आलेलं आहे कारण पेमेंट मध्ये पहिली एंट्री करणार ना आपण, पेड सॅलरी 15,000. काय एंट्री होणार त्याची, सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक. सॅलरी अकाउंट नाहीये तिथं, मग मी तयार करायला गेलो, क्रिएट म्हटलं, सॅलरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर मी घेणार. आता ज्यावेळेस ही इनडायरेक्ट एक्सपेन्सेसच्या अंडर मी सॅलरी अकाउंट ओपन करतोय त्यावेळेस इथं मला एक ऑप्शन वाढला बघा, कॉस्ट सेंटर आर ऍप्लिकेबल
कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल आहे का याला? तर आहे, आपल्याला ऍप्लिकेबल करायचंय त्याला, म्हणून इथं काय ठेवायचं आपल्याला? यस ठेवायला लागणार जसे तसं. ओके, चला मी यस ठेवतो, एंटर देतो आणि पुढे जातो. एंटर दिला, पुन्हा एंटर, ऍक्सेप्ट, यस म्हटलं, झालं माझं. मग म्हणजे ज्या अकाउंटला कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल आहे त्याला यस म्हटलं पाहिजे. तिथं अमाऊंट टाकतो 15,000. आता बघा इथं विचारलं त्याने आपल्याला, काय विचारलं पहिले? कॉस्ट कॅटेगरी. हे बघा इकडे कॉस्ट कॅटेगरी, या ठिकाणी कॉस्ट सेंटर द्यायचं आपल्याला. मग कॉस्ट कॅटेगरी पहिले मी निवडणार. पहिले कोणती, कोणाला करतोय आपण पेमेंट? विनोद कुमारला, म्हणून मी व्ही टाईप करतो. इथं व्ही टाईप केलं की इकडे लिस्ट दिसेल, व्ही ने सुरू होणारी, त्याच्यातून विनोद कुमार निवडला. आता इथं मला नेम ऑफ कॉस्ट सेंटर टाईप करायचंय, तिथं पण व्ही प्रेस केला, त्यातलं मी सॅलरी निवडतो. बघा किती आहे अमाऊंट? 15 झाली. एंटर द्या आणि एंड ऑफ लिस्ट करतो मी, एंटर दिलं. 2 क्रेडिट कोणाला? ते बँकेला. इथं आयडी बाय बँक म्हटलंय, आपलं बँक अकाउंट या नावाने अकाउंट तयार आहे तिथं. मग बँक अकाउंट मी निवडतो. बघा नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा, इथं सेव्ह करा. झालं, समजलं? मग समजली एंट्री कशी करायची. आता सॅलरी अकाउंट आपल्याकडे तयार आहे, पहिल्या एंट्रीत नव्हतं, मग त्यावेळेस आपण तयार केलं. आता आपल्याला डायरेक्ट त्याच तारखेला पुढची एंट्री आपल्याला इथं करायची. काय एंट्री? पेड सॅलरी 17,000 टू अनिल पाटील. सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, अशी आपली एंट्री होणार आहे. चला करू एंट्री. आणि त्यावेळेस तो आपल्याकडून कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी मागून घेणार. त्या ठिकाणी आपण अनिल पाटीलचं कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी देणार. इथे डेट टाकतो, डेट 1च तारीख आहे म्हणून मी पुन्हा 1च तारीख निवडतो. 1/5 म्हटलं. डेबिट कोणाला आहे? तर सॅलरीला, म्हणून इथं सॅलरी निवडतो. इथं अमाऊंट आहे 17,000. आता इथे त्याने विचारलं कोणाला, तर इथं विनोद कुमार नाहीये, इथं अनिल पाटील. ए टाईप केला, अनिल पाटील इथून निवडला मी. हे कॉस्ट कॅटेगरी निवडली. आता कॉस्ट सेंटर, इथं पुन्हा ए टाईप करतो मी. बघा त्याचं सेल सॅलरी आहे म्हणून सॅलरी निवडली पहिली मी, अनिल सॅलरी 17,000, एंटर दिला, पुन्हा एंटर. आणि बँकेला काय आहे? क्रेडिट, म्हणून बँकेला क्रेडिट दिलं. नॅरेशन देऊन इथे ऍक्सेप्ट यस म्हणा आणि एंट्री काय करा? सेव्ह करा. झालं, ही पण आपली एंट्री पूर्ण झाली. पुढची एंट्री पुन्हा सॅलरीचीच आहे, लक्षात घ्या, आहे का नाही? पेड सॅलरी ₹44,500. किती तारखेला? 2 तारखेला, म्हणून मी इथून पहिले डेट निवडतो, 2 तारीख आहेचे ऑलरेडी, एंटर दिला. निलेश गुप्ताला पैसे पेड केले, सॅलरीला डेबिट. चला सॅलरीला डेबिट देतो मी, एंटर दिला, अमाऊंट टाकली 4,500 इथं. आता पुन्हा तो काय करतोय? कॉस्ट सेंटर विचारतोय. आता ह्या निलेश गुप्ताचं कॉस्ट सेंटर तयार आहे का आपल्याकडे? नाही तयार आहे. तो आपला सेल्समन नाही, त्याचा रिपोर्ट आपल्याला मॅनेजमेंटला नाही द्यायचा आहे. मग आपण काय करू? त्याचं, आता तो तर मागणार आहे, आपल्याला द्यायला लागणार आहे, म्हणजे अजून एक कॉस्ट सेंटर आपल्याला तयार करावं लागेल. आणि मग ते काय करू आपण? प्रायमरी कॅटेगरीमध्ये तयार करू डायरेक्टली. ओके, मग मला ती प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. बघा ए प्रेस केला, त्यातून मी प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी इथून निवडतोय. आणि त्याच्या अंडर मला इथं स्टाफ सॅलरी म्हणून तयार करावं लागेल. मग मी तिथं अल्टर सी प्रेस केला आणि इथं तयार करण्यासाठी इथं विंडो आली आपल्याकडे. मी तिथं जे टाकतो ते स्टाफ सॅलरी टाकतो, कारण की इतर स्टाफची सॅलरी आपण याच्या अंडर घेऊ. पहिले प्रायमरी कॉस्ट सेंटर सिलेक्ट केलं कॅटेगरीच्या ठिकाणी, इथं मी स्टाफ सॅलरी असं टाकतो, स्टाफ सॅलरी टाकतो. ओके, एंटर, एंटर, सेव्ह. जसे सेव्ह करेल ते डायरेक्टली तुमच्या एंट्रीमध्ये तिथं घेऊन टाकलेला असेल. इतर सॅलरी असेल, आता सॅलरीला तुम्ही सेट केल्यामुळं तो प्रत्येकाची सॅलरी पेड करताना कॉस्ट सेंटर विचारणार. मग तुम्ही एका ऍडिशनल स्टाफ सॅलरीचं करून घ्या आणि तिथं त्याला टाकून द्या.
बरोबर आहे का नाही? ठीक आहे. चला, झाली एंट्री सेव्ह, बँकेला क्रेडिट, एंटर एंटर ऍक्सेप्ट येस म्हटलं आणि ही पण एंट्री आपली काय झाली, सेव्ह झाली. निलेश गुप्ता मी नरेशन मध्ये टाकतो आणि सेव्ह करतो. आता जायचं आपल्याला सेलच्या एंट्रीकडे. आपली सेलची एंट्री आहे बघा, आहे ना, 1/6 सोल्ड गुड्स टू भगत इलेक्ट्रॉनिक्स नाशिक 2,11,000 फ्रॉम शोरूम ऑन 30 days क्रेडिट इनवॉइस नंबर 200803. आता इथं बिल वाईज डिटेल सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायला लागणार आहे. बरोबर आहे का नाही? आता त्यावेळेस जे ते इथं आहे का, हे भगत इलेक्ट्रॉनिक्स आहे बघा. याच्या अगोदर एंट्री झाली मागच्या टॉपिक मध्ये, तुम्ही आपण ही कंपनी वापरली होती, तिथं ते अकाउंट तयार झालेलं आहे ना. आता इथं आपल्याला कोणतं वाउचर निवडावं लागणार आहे, सेल्स वाउचर निवडावं लागणार. कोणतं वाउचर, सेल्स. चला मग आता निवडू आपण सेल्स वाउचर. पहिले तारीख बदलावं लागेल, मी तारीख बदलतोय. तारीख किती घ्यायची आहे, 1/6. तिथं 2/6 टाईप केली, परत टाईप करतो मी 1/6, पुन्हा F2 देतो. दोन नाही, 1/6 झालं. डेट टाईप केली. आता मला निवडायचं सेल्स वाउचर. क्लिक करतो सेल्सवर. आलं सेल्स वाउचर. काय काय आलं या सेल्स वाउचर मध्ये, इथं पार्टीचं नाव आलं आणि इथं सेल्स लेजर आलं. मग आपल्याला पार्टीचं नाव आणि सेल्स लेजर इथं द्यायचं. चला देऊ आपण. पार्टीचं नाव काय आहे, भगत इलेक्ट्रॉनिक्स. जर नसतं तर मला तयार करावं लागलं असतं, बरोबर आहे का नाही? आणि इथं सेल्स लेजर मध्ये सेल्स. लक्षात ठेवा, हे भगत इलेक्ट्रॉनिक्स ऑलरेडी तयार आहे. ज्यावेळेस तयार करत होतो ना आपण, त्यावेळेस तिथं त्याने विचारलं होतं की कॉस्ट कॅटेगरी किंवा कॉस्ट सेंटर ऍप्लिकेबल आहे का याला. आपण तिथे यस म्हटलेलं आहे. ज्या ज्या अकाउंटला कॉस्ट सेंटरचा ऑप्शन यायला हवा तिथं यस म्हणावं लागतं आपल्याला. ठीक आहे. बघू आपण नेक्स्ट एंट्री जी आहे त्याच्यात ती जी पार्टी आहे ना, तो जो डेटा आहे त्याचं तयार नाहीये. मग त्यावेळेस कसं होईल ते आपण बघू. चला इथं नेम ऑफ आयटम टाईप करू. काय काय, 2 टन AC LGचे आहे ना, निवडा. किती आहे क्वांटिटी, 2 नंबर आहेत. रेट आहे 38,940. टाईप करा 38,940. अमाऊंट ऑटोमॅटिक येणार आहे 77,880. आली का अमाऊंट? दुसरा आहे 24 इंची LG. 24 मी टाईप केलं, LG निवडलं. एकच आहे म्हणून 20,480 टाईप केलं, 20,480. त्याच्यानंतर तिसरा आहे 32 इंची LED सॅमसंग. मग इथून मी निवडतो 32 इंची. किती आहे क्वांटिटी, 3 क्वांटिटी आहे बघा. 37,696. 95 झालं, 96 करतो. झालं, एंटर दिला. इथं क्वांटिटी आपण एकच घेतली, ती आपली 3 आहे, लक्षात घ्या. किती आहे, 3. मग बॅक स्पेसने मी मागे येतो आणि 3 टाईप करतो. एंटर दिला, पुन्हा एंटर दिला, पुन्हा. बघा ह्या एंट्री मध्ये कुठेही कॉस्ट सेंटर विचारलं का तुम्हाला, विचारलं नाही. मग आता काय करायचं, कॉस्ट सेंटर तर विचारायला पाहिजे होतं ना आपल्याला. अनिल सेल्सला आपल्याला, अनिल सेल्स या कॉस्ट सेंटरला आपल्याला, अनिल आहे का, हा अनिलच. अनिल सेल्स या कॉस्ट सेंटरला आपल्याला ही एंट्री टाकायची होती. मग आता परत बघा, याचं काही एक सेटिंग आहे, ते सेटिंग करावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस एखादी गोष्ट तुमच्या स्क्रीनवर तिथे विचारली जात नाही किंवा ऍडिशनल असते, ती काढून टाकायची असेल किंवा ऍडिशनल ऍड करायची असेल काही ऑप्शन, तर त्या जागेवर त्याच एंट्रीमध्ये F12 फंक्शन की तुम्हाला काय करावं लागते, प्रेस करावी लागते. मग आता मी परत मागे येतो, पहिले सुरुवातीला बॅक स्पेसने वरती पार्टीच्या नावापर्यंत येतो, रिटर्न. आता इथे मी F12 प्रेस करतो. बघा पुढे इथं कॉन्फिगरेशन आहे किंवा कंपनीमध्ये F12 ऑप्शन असतो.
मग इथे मी कॉन्फिगरेशनवर क्लिक केलं, जसंही क्लिक केलं बघा आला स्क्रीन हा. या स्क्रीन मध्ये हा एक ऑप्शन आहे इथं बघा, सिलेक्ट कॉमन लेजर अकाउंट फॉर आयटम अलोकेशन. इथे सध्या यस आहे. काय तिथं यस. याला काय करायचंय आपल्याला, नो करायचंय. काय करायचं इथं, नो. चला मी इथं नो करतो. तिथून ते सेल्स लेजर निघून जाईल. जे आपल्याला 2 लेजर दाखवले जातात ना, तिथे एकच लेजर दाखवेल. आणि आयटम एंट्री टाकताना तुम्हाला सेल्स लेजर बघा इथून गेलं बघा, सेल्स लेजर निघून गेलं का. आता बघा इथे एंट्री केली, इथं एंटर एंटर करत शेवटपर्यंत गेलो का, आता तो विचारेल हा आयटम कोणत्या सेलच्या अकाउंट टाकायचा, मग इथं सेल्स अकाउंट तुम्हाला निवडावं लागेल. जसे तुम्ही इथं सेल्स अकाउंट निवडाल मग तो तुम्हाला कॅटेगरी विचारेल. कॅटेगरी कोणती, अनिल. मग ए प्रेस करतो मी इथं, इथं ए प्रेस करतो, इथून अनिल निवडतो आणि इथं कॉस्ट सेंटर मध्ये अनिल सेल्स निवडतो, अनिल सेल्स इथं. ओके, एंटर, पुन्हा एंटर. आता प्रत्येक आयटमला तो विचारणार, ते लेजर विचारणार आहे आणि कॉस्ट सेंटरच्या बघा पहिले लेजर विचारलं, कोणतं लेजरच्या अंडर टाकायचं, सेल्स. नंतर कोणत्या कॅटेगरीच्या अंडर, तर इथं अनिल, म्हणून मी अनिल पाटील आणि अनिल सेल्स, अनिल सेल्स, एंटर. पुन्हा एंटर दिला, पुन्हा 32 इंची एलईडी, एंटर एंटर देतो, शेवटपर्यंत जातो. पुन्हा इथं सेल्स लेजरचं नाव विचारलं आपल्याला, हाय ते दिलं आपण. पुन्हा कॅटेगरी विचारली, अनिल पाटील मी इथून निवडणार आणि कॉस्ट सेंटर मी विचारलं, अनिल सेल्स निवडणार. आपण काय निवडणार, अनिल सेल्स. एकच एंट्री म्हटल्यानंतर 2 सेल्समन येतील का तिथं, नाही. एंटर एंटर दिला. आता ते रेफरन्स विचारतोय, बिल नंबर टाकावा लागेल तुम्हाला. हा बिल नंबर इथं दिलेला आपल्याला 200803. त्याचे क्रेडिट डेज आपल्याला इथं दिलेले 30 दिवस, 30 डेज है ना. ते टाकले, नॅरेशनला गेला, ऍक्सेप्ट यस म्हटलं, एंट्री काय झाली, सेव्ह झाली. समजलं. सेलची एंट्री करताना ते एक सेटिंग करायचं आपल्याला. ते केल्यानंतर तिथं पार्टीचं नेम आणि सेल्स लेजर हे 2 दिसणार नाही. पण मग तो काय करतो माहिती का, प्रत्येक आयटम एंटर झाला का तो विचारतो याला कोणतं सेल्स लेजर, ते सेल्स लेजर पुन्हा 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 निवडा. म्हणून आपण तिथे यस करून ठेवलेलं असतं. पण कॉस्ट सेंटर ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस तिथे यस असलं तर तो विचारणार नाही, म्हणून आपल्याला तिथे परत नो करावं लागतं. समजते, ठीक आहे. आता याचा फायदा कुठं होतो माहिती का, काही काही सीए लोक ते जे तो जो माल आपण घेतला तो माल असा असेल ना, 3 आयटम येते, एक 18% असेल, एक 32% असेल, एक 10% असेल. मग ते काही सीए लोक त्या सेलचे प्रत्येक टक्केवारीनुसार सेलचे लेजर बनवतात. सेल्स 18%, सेल्स 28%. मग जो आयटम ज्या पर्सेंटेज मध्ये आहे ते लेजर तिथे निवडायचं, असं पण असतं. त्याच्यासाठी सुद्धा तो ऑप्शन तुम्हाला गरजेचा आहे. ठीक आहे, आलं लक्षात. मग कसं टाकायचं. पण मी तो जो डेटर होता त्या डेटरला मी त्याच्या अकाउंट क्रिएशनच्या वेळेस कॉस्ट सेंटर यस म्हटलेलं होतं, म्हणून ती एंट्री घेतली बरं का, लक्षात घ्या. जाऊ पुढे, पुढची एंट्री बघा 2/6 सोलगुड्स. आता इथं हा जो जैन इलेक्ट्रॉनिक्स आहे ना, हा नाहीये आपल्याकडे तयार इकडं. आता बघू बघा, इथं मी क्रिएट करतो त्याला. पहिले क्रिएट म्हटलं, जैन इलेक्ट्रॉनिक्स नाही, जैन इलेक्ट्रॉनिक्स, जैनला नाही. कॉस्ट सेंटर येस या त्या सेल्सला म्हणावं लागतं, पार्टीला नाही म्हणावं लागत. पार्टीला म्हटलं तर तिथं पण मागतो तो बहुतेक. बघू आपण इथं डेटर्स इथून निवडला मी, सनरे डेटर्स. ही पार्टी नसल्यामुळे मेंटेन बिल वाईज डिटेल येस तसंच ठेवायचं. बरोबर. आता कॉस्ट सेंटरवर जातो मी,
इथं मी नोच ठेवणार आहे जसंच्या तसं. का पार्टीला देण्याची गरज नाही, सेल्स लेजरला दिलं का ऑटोमॅटिकली त्या एंट्री सेल्सच्या वेळेस येऊन जातं. जर तुम्ही पार्टीला दिलं तर प्रत्येक वेळेस तो विचारेल कॉस्ट सेंटर, लक्षात घ्या. आता सुद्धा त्याचं लेजर निवडलं का तिथं सुद्धा विचारेल तिथं तुम्ही काय द्याल, परत असा प्रश्न पडेल. त्याच्यामुळे पार्टीला येस म्हणायचं नाही तिथं कॉस्ट सेंटरला. कोणाला म्हणायचं? सेल्सला, सेल्स लेजर तयार करताना, लक्षात ठेवा. फक्त त्याचं ऍड्रेस टाकतो मी, महाराष्ट्र, ऍक्सेप्ट येस म्हटलं, जा, सेव्ह झालं. आता तिथे पार्टीचं नाव इथं आलं. नेम ऑफ आयटम तिथं कोणता घ्यायचा? 22 इंची LED बरोबर, LG. क्वांटिटी किती घ्यायची? एक नंबर आहे, एक आहे 17280. बघा इथं आपल्याला कॅटेगरी विचारली त्याने. कॅटेगरी कोणाचं, कोणी सेल्स मिळाला? विनोद, म्हणून वी प्रेस केला, इथून विनोद कुमार मी निवडला आणि त्याचं विनोद सेल्स ऑप्शन आपण इथून कॉस्ट कॅश सेंटर निवडलं, एंटर दिला. दुसरा आयटम घेऊ, 22 इंची सॅमसंग, बरोबर. 2 क्वांटिटी आहे त्याच्या पण, 2 क्वांटिटी आणि 17,664. पुन्हा त्याने कॉस्ट सेंटर, कॉस्ट पहिले सेल्स लेजर मी विचारलं, मग कॉस्ट कॅटेगरी आणि कॉस्ट सेंटर विचारतोय. आता बाय डिफॉल्ट विनोद कुमार आणि विनोद सेल्स तिथं आलंय, मला फक्त एंटर देण्याचं फॉर्मॅलिटी राहिलेली फक्त. परत पुढचा आयटम मी 24 इंची LG, बघा इथं 24 इंची LG, एकच क्वांटिटी, मग एक घेतलं इथं 20,480. सेल्स लेजर आहे तसंच विनोद कुमारचं आणि विनोद सेल्स कॉस्ट कॅटेगरी कॉस्ट सेंटर तसंच निवडलं मी. परत पुढचा आयटम आहे 1 टन, 1.5 टन AC, 1.5 टन AC, बघा. त्याच्यानंतर पुढचा आहे आपल्याकडे 32 इंची LG TV, एकच आहे, 32,900, 36,992. नंतर मग 6वा आयटम आहे आपल्याकडे, हे बघा इथं पण त्याचं कॉस्ट कॅटेगरीनी कॉस्ट सेंटर आपल्याला विचारलं, निवडलं आपण. पुढची आहे 32 LG सॅमसंग आहे, ती घेतोय आपण इथून, 32 इंची सॅमसंग, एकच क्वांटिटी आहेत, 37,696 झालं, 1,90,000. इथं सुद्धा आपल्याला सेल्स लेजर आणि कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरी आपल्याला तो विचारतोय, ती डिफॉल्ट आली तिथं, मी ती घेऊन एंटर दिला. आता इथं बिल नंबर मला विचारतोय, बिल नंबर काय आहे? या ठिकाणी 20/18/05, मग टाकू 20/18/05. नंतर क्रेडिट डेज दिलेले 30 दिवस, टाकले 30 दिवस, झालं. ऍक्सेप्ट यस म्हटलं आणि ही पण एंट्री काय केली? सेव्ह. समजली मग एंट्री? लक्षात ठेवा, मी सुरुवातीला जी गोष्ट सांगितली का डेटर्सला सुद्धा कॉस्ट सेंटर यस करा, तसं करायचं नाहीये. कुठे यस करायचंय? सेल्सला. मी सेल्सला, सेल्स लेजर बनवताना किंवा मी हे तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर सेल्स लेजर अल्टर करून तिथे कॉस्ट सेंटर यस म्हटलेलं होतं, त्याच्याशिवाय ते आलं नाही. ठीक आहे. पुढच्या एंट्री आपल्याकडे 2/6ची एंट्री आहे, पेड सॅलरी 15,000. आता सॅलरीच्या एंट्रीला कुठं कसा विचारतो आता तुम्हाला माहितच आहे, सगळं तयार आहे आपल्याकडे. पहिले मला सेल्स सॅलरी F5 निवडावं लागेल, इथून पेमेंट वाउचर डेबिट द्यावं लागेल. इथं मला डेबिट कोणाला आहेत? सॅलरीला, म्हणून सॅलरी अकाउंट डेबिट, किती रुपये? 15,000. मी हे सेपरेट सेपरेट एंट्री करतोय कारण की कॉस्ट सेंटर कॉस्ट कॅटेगरी वेगळ्या असल्यामुळे मला एकत्र पण करता आली असती. इथं प्रायमरी कॉस्ट सेंटर नाही, मला अनिल पाटील घ्यावा लागेल. अनिलच आहे ना? नाही, विनोदची, विनोदची सॅलरी मी निवडली, 15,000. बँकेला क्रेडिट 15,000, बरोबर. पुढची एंट्री काय आहे आपली? 2/6चीच आहे, विनोद कुमार मी इथं टाईप करतो, ऍक्सेप्ट यस म्हटलं. पुढची आहे सॅलरी टू बँक, पुन्हा त्याच तारखेला आहे म्हणून मी काही तारीख निवडत नाही, पुन्हा सॅलरी लेजर निवडलं, अमाऊंट टाकतो इथं 17,000. इथून विनोद कुमार, इथं अनिल पाटील, आणि अनिल सॅलरी निवडली. काय निवडायचं? अनिल सॅलरी. सेल्स निवडलं गेलं.
आता याच्याने रॉंग होणार आहे. ठीक, बघू आपण काय चुकतंय ते बघू आपण. ऍक्सेप्ट येस म्हणतो मी आणि सेव्ह झालं. बाहेर पडतो. झाल्या माझ्या पूर्ण एंट्री झाल्या. बरोबर, एंट्री माझ्या पूर्ण झाल्या. जाऊ आता आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे जाऊ. आता काय करणार आपण, हाऊ टू डिस्प्ले कॉस्ट सेंटर रिपोर्ट. कॉस्ट सेंटरचा रिपोर्ट कसा बघायचा, काय कमांड आहे त्याच्यासाठी. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स बघा या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, हा त्यात कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरी समरी. ओके, या पद्धतीने आपण जाणार आहोत. मग जातोय मी इथं डिस्प्ले मोर रिपोर्ट्सला पहिले. त्याच्यामध्ये बघा इथं स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आहे. याच्यामध्ये कॉस्ट सेंटर्स ऑप्शन आहे का. याच्यामध्ये कॅटेगरी कॉस्ट सेंटर्स मध्ये कॅटेगरी समरी ऑप्शन आहे बघा. आहे, चला क्लिक केलं मी इथं. आलं बघा कॅटेगरी. अनिल पाटील, सॅलरी किती खर्च आहे, 17,000. आता काय झालं, याचा जो 17,000 खर्च आहे ना तो सेल्स मध्ये निघून गेला. इकडे हा सेलचा खर्च, लक्षात घ्या. आता याचं तुम्हाला ऍक्च्युअल दाखवेल बघा. सॅलरी ह्या विनोद कुमार ची सॅलरी आहे 30,000, 15,000 2 महिन्यात मिळाली. त्याने किती सेल्स आणला आपल्याला, 4,17,000. याच्यावर किती खर्च झाला, 17 जुने 34. किती खर्च झाला, 34. हे बघा इथे दिसतंय तसं 34,000. इथं ते वेगवेगळं दिसलं, फक्त इथं आपण ते चुकीचं निवडलं होतं. ते निवडायला नको होतं, आपण ते बदल करून घेऊ शकतो. म्हणजे त्याच्यावर खर्च किती झाला, 34,000. आणि त्याने सेल किती आणला, 4,64,000. कोणी आणला जास्त, मग त्यानेच आणला. बरोबर ना. एखाद्यावर खर्च जास्त झाला आणि सेल कमी आणला तर मॅनेजमेंटला काहीतरी निर्णय घ्यावा लागतो, त्याला सांगावं लागतं. बरोबर आहे का नाही. म्हणजे मॅनेजमेंटला फक्त एवढी एक प्रिंट मारून दिली का त्यांच्या लगेच लक्षात येईल का कोणी कर्मचाऱ्यांनी किती सेल आणला आपल्याला, त्याला पगार किती आहे, त्याच्यावर खर्च किती झाला. हे सगळ्या गोष्टी त्या मॅनेजमेंटला ह्या रिपोर्टनुसार मिळू शकतील. समज, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस कंपनीमध्ये किंवा कुठेही काम करत असाल त्यावेळेस हे रिपोर्ट्स गरजेचे असतात. त्यामुळे हे कॉस्ट सेंटर खूप गरजेची गोष्ट आहे. याच्यामध्ये एवढंच नाही तर अनेक रिपोर्ट्स मिळतात. खूप वास्ट आहे तसं पाहायला गेलं तर. पण तुम्हाला ही बेसिक जरी गोष्ट माहित असेल, याची कन्सेप्ट जरी समजलेली असेल, तर तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष काम कराल त्यावेळेस तुम्हाला तिथं कॉस्ट कॅटेगरी कॉस्ट सेंटर तयार करून त्यांना रिपोर्ट बनवून देता येतील. लक्षात ठेवा. पण तुम्हाला त्या कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरीचा उपयोग काय हे माहित पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर आहे का नाही. आता उपयोग आला का नाही लक्षात मग तुमच्या. ठीक आहे बघा. तसेच मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने रिपोर्ट्स पण बाहेर पडतो मी पुढच्या पद्धतीने. म्हणजे कॉस्ट सेंटर वाईज ब्रेकअप बघतो मी. मग ते कॉस्ट सेंटर म्हणजे काय कायचं बघता येतं त्याच्यामध्ये. एक कॉस्ट सेंटर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस चांगेस, बरोबर बाहेर पडतो. त्यानंतर मग परत त्यातूनही बाहेर पडतो. पुढचा रिपोर्ट बघू आपण. पुढचा आहे लेजर वाईज ब्रेकअप आहे. मग ते लेजर वाईज ब्रेकअप बघू शकतो आपण इथं. मग ते पर्टिक्युलर लेजर निवडायचं आणि त्या लेजर वाईज आपण रिपोर्ट दिसतो आपल्याला. सेलचं फक्त सेलची माहिती आली, सॅलरीची आली का याच्यामध्ये नाही आली. म्हणजे त्या एखाद्याला फक्त सेलची पाहिजे असेल तर सेलचा रिपोर्ट काढून देता येतो. फक्त सॅलरीची पाहिजे ते तर सॅलरीचा रिपोर्ट काढून देता येईल, आहे ना. ग्रुप वाईज पाहिजे ते तर ग्रुप वाईज देता येतं आपल्याला. मग कोणत्या ग्रुपच्या आपण एक काम करू, सेलचा बघू चला. सेल्सच्या अकाउंट या ग्रुपचा बघा, फक्त सेल संबंधीचा रिपोर्ट तिथं मिळतो आपल्याला. बरोबर. पण तो बाहेर मी आता पुन्हा पुन्हा एकदा एस्केप देतो, पुन्हा एकदा देतो आणि मेन गेटवे ऑफ टॅली मध्ये एस्केप देऊन बाहेर आलो. समजलं. मग रिपोर्ट्स कसे बघायचे आणि याचा उपयोग काय. आपण आतापर्यंत एंट्री करत गेलो. ज्यावेळेस तुम्ही रिपोर्ट बघितला ना तेव्हा त्याचा अर्थ तुम्हाला समजला हे कशासाठी केला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे
कॉस्ट सेंटर्स याच्यामध्ये तुमच्या पुढच्या येणाऱ्या जे 2 प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते येणारे कॉस्ट सेंटर म्हणून आपण ते काय केले आज शिकवलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर मग आज तुमचं आजचं प्रॅक्टिकल म्हणजेच तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये काय करायचंय 3 आणि 4 नंबरचा प्रॉब्लेम तिला सोडवायचा आहे. तर तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डिपार्टमेंट वाईज किती खर्च झाला याच्यासाठी कॉस्ट सेंटर तयार करायला लावले. एवढे डीप मध्ये गेलेलं नाहीये तिथं, पण तुम्हाला कॉस्ट सेंटरची कन्सेप्ट समजावी म्हणून मी तुम्हाला दोन्ही दाखवलं. मग तिथं फक्त डिपार्टमेंट वाईज कॉस्ट सेंटर तयार करायचे. ज्यावेळेस खर्च येईल त्यावेळेस कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर झाला हा खर्च त्या अंडर तो टाकायचा. म्हणजे फक्त खर्चाच्या लेजर्सला तुम्हाला येस म्हणावं लागेल त्या ठिकाणी. हे करता मग. मग आज आपण इथं थांबू.